बंटी जहागीरदार यांच्या अंत्ययात्रेसाठी उसळलेला जनसागर आणि कडक पोलीस बंदोबस्तामुळे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण पण नियंत्रणात असलेली परिस्थिती आहे. श्रीरामपूर खून प्रकरणाचा उलगडा बंटी जहागीरदार हत्या प्रकरणातील दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. श्रीरामपूर शहर जर्मन रुग्णालय परिसर पोलीस बंदोबस्त तैनात. श्रीरामपूर शहरातील कुख्यात गुन्हेगार हाजी बंटी उर्फ असलम जहागीरदार याच्या खून प्रकरणात मोठी कारवाई करत श्रीरामपूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. काल जर्मन रुग्णालयासमोर बंटी जहागीरदारवर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2:45 वाजता श्रीरामपूर शहरातील कब्रस्थानाजवळ बंटी उर्फ असलम जहागीरदारवर अज्ञातांनी गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात अमीन गुलाब शेख हा जखमी झाला आहे. श्रीरामपूर शहरात हाजी बंटी उर्फ असलम जहागीरदार याच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून कब्रस्थान परिसराकडे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी झाला आहे. श्रीरामपूर शहरातील विविध भागातून नागरिक, नातेवाईक व समर्थक अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येनं दाखल झाले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1/26 अंतर्गत BNS कलम 103, 109, 35 तसेच आर्म ॲक्ट कलम 325 अंतर्गत 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं करण्यात आलंय. आरोपी अटक केली. पोलिसांनी 3 पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता. रात्री उशिरा दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासाची दिशा गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कुठून आणले, हत्येचा कट कुणी व कसा रचला, या गुन्ह्यात आणखी कोण कोण सामील आहे का आणि हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. सुरक्षा व्यवस्था या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही पोलिसांचं बारकाईनं लक्ष असून आक्षेपार्ह, आपत्तीजनक पोस्ट किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बंटी जहागीरदार खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं असून पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.